हॅलो स्टुडंट्स, आता आपण प्रॅक्टिकल बघणार आहोत फंडामेंटल ऑफ इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंग या सब्जेक्टचं. तर यातलं तुमचं प्रॅक्टिकल आहे DC सोर्स EMF मेजरमेंट. ओके, आता हे जे DC सोर्स EMF मेजरमेंट आहे ह्या प्रॅक्टिकलमध्ये काय करायचं आपल्याला की आपण DC सोर्स इथे यूज करणार आहोत आणि त्या DC सोर्सची जी व्होल्टेजची व्हॅल्यू आहे म्हणजे EMF देणार आहोत आपण त्याने. तर EMF म्हणजे तुमचा एक प्रकारचा व्होल्टेजच असतो. ओके, तर मग तो आपण 20 वोल्ट ठेवणार आहोत आणि टर्मिनल व्होल्टेज जे आपण व्होल्टमीटर ने मेजर करणार आहोत किंवा त्याच्या अक्रॉस आपण मल्टीमीटर जरी कनेक्ट केलं तरी मल्टीमीटरने सुद्धा तुमचं व्होल्टेज मेजर होणार आहे. तर मग आपण ते तसं टर्मिनल व्होल्टेज मेजर करणार आहोत. आता हे जे प्रॅक्टिकल आहे सेम तसंच तुमचं नेक्स्ट प्रॅक्टिकल आहे DC सोर्स इंटरनल रेजिस्टन्स मेजरमेंट. ओके, ह्या प्रॅक्टिकलमध्ये पण काय आहे तुमची सेम सर्किट डायग्राम आहे, फक्त रिडिंग पण सेम आहेत, फक्त आपल्याला काय करायचं आहे व्होल्टेज ड्रॉप मेजर करायचं आहे. तर मग आता मी ह्या व्हिडिओमध्ये तुम्हाला ते दोन्ही प्रॅक्टिकल परफॉर्म करून दाखवणार आहेत कारण की सर्किट डायग्राम दोघांची सेम आहे, फक्त आपल्याला याच्यामध्ये टर्मिनल व्होल्टेज मेजर करायचं आहे आणि त्या रेजिस्टन्स मेजरमेंटमध्ये इंटरनल रेजिस्टन्स मेजरमेंटमध्ये आपल्याला टर्मिनल व्होल्टेज मेजर पण करायचं आहे आणि तसंच तुम्हाला व्होल्टेज ड्रॉप किती होत आहे तुमचा तो सुद्धा मेजर करायचा आहे. त्यासाठी आता आपण त्याचे ॲपरेटस बघूया. आता ॲपरेटसमध्ये मी तुम्हाला सांगितलं की EMF द्यायचा आहे आपल्याला, म्हणजे त्यासाठी DC सोर्स इथे यूज केला आहे. इथे तुमची व्होल्टेजची व्हॅल्यू येणार आहेत. ओके, आता हे जे टर्मिनल आहे याने काय करणार आहे आपण व्होल्टेज सेट करणार आहोत. तर आपण इथे 20 वोल्ट सेट करणार आहोत. नंतर इथे आपण ॲमीटर घेतलेला आहे. ओके, DC ॲमीटर आहे, त्याची रेंज आपण 2.5 घेतलेली आहे. ओके, नंतर इथे व्होल्टमीटर पण तुमचं DC आहे, त्याची 150ची रेंज आहे, ते अक्रॉस तुमच्या रेवोस्टॅटमध्ये कनेक्ट केलेलं आहे. आणि इथे आपण मल्टीमीटर घेतला आहे कारण की आपल्याला 20 वोल्टपर्यंत टर्मिनल, कारण की आपण DC किती देतोय 20 देतो आहे, त्याच्यामुळे आपल्याला इथे 20 पाहिजे नाही, त्यासाठी मी इथं मल्टीमीटर यूज केला आहे 20च्या रेंजसाठी तुमचं व्होल्टेज मेजर करण्यासाठी. तर आता आपण त्याचे सर्किट डायग्राम बघूया. आता ही सर्किट डायग्राम आहे, ह्या सर्किट डायग्राममध्ये इथे E दिसतोय म्हणजे तुमचा EMF आहे, म्हणजे DC सोर्स आहे. DC सोर्सच्या पॉझिटिव्हला काय केलं आहे ॲमीटर कनेक्ट केलेला आहे आणि ॲमीटरच्या इथे स्विच कनेक्ट केलेला आहे. ओके, ॲमीटरची जी रेंज आपण सिलेक्ट करणार आहोत त्याच्या अक्रॉस स्विच केलेला आहे आणि इथे रेवोस्टॅट कनेक्ट केला आहे. पण आपण स्विच यूज न करता आपण काय केलं आहे की जो ॲमीटर आहे तो काय केला आपण EMFला तुमच्या DC सोर्सला कनेक्ट केला आहे आणि रेवोस्टॅटच्या अक्रॉसमध्ये आपण व्होल्टेज मेजर करणार आहोत, म्हणजे व्होल्टमीटर इथे कनेक्ट केलेला आहे. ओके, आता सेम डायग्राम ही सर्किट डायग्राम कसली तुमची नेक्स्ट प्रॅक्टिकल जे मी तुम्हाला सांगितलं मेजरमेंट ऑफ इंटरनल रेजिस्टन्स, तर त्याची पण सर्किट डायग्राम सेम आहे, त्यामुळे ते प्रॅक्टिकल आपण याच्यामध्ये परफॉर्म करणार आहोत. आता तुम्ही बघू शकताय की त्याची पण डायग्राम काय आहे सेम आहे. ओके, सर्किट डायग्राम सेम EMF सोर्स दिला आहे, ॲमीटर इथे यूज केला आहे, स्विच आहे आणि तुमचा रेवोस्टॅट कनेक्टेड आहे. तर आता आपण त्याचे कनेक्शन्स बघूया. आता कनेक्शन बघूया. कनेक्शनमध्ये काय आहे, हा DC सोर्स आहे. DC सोर्सचा जो फेज लाईन आहे ती कुठे कनेक्ट केलेली आहे तुमच्या ॲमीटरच्या कॉमनला कनेक्ट केलेली आहे. ओके, आणि ॲमीटरचा जो रेंजचा पॉईंट आहे तुमचा, म्हणजे तुम्ही ती 2.5ची जी रेंज सिलेक्ट केली आहे ती कुठे चालली तुमच्या रेवोस्टॅटच्या पॉझिटिव्ह पॉईंटला. ओके, आणि जो DC सोर्सचा तुमचा निगेटिव्ह पॉईंट आहे तो कुठे कनेक्ट केलेला आहे आपण तुमच्या रेवोस्टॅटच्या सेकंड पॉईंटला कनेक्ट केलेला आहे. आणि जो व्होल्टमीटर आहे तो आपण काय केला आहे रेवोस्टॅटच्या अक्रॉसमध्ये कनेक्ट केला आहे. ओके, आणि आता मल्टीमीटर काय करणार आहोत आपण ॲमीटरच्या तुम्ही ह्या कनेक्शनमध्ये पण करू शकताय किंवा तुम्ही रेवोस्टॅटच्या अक्रॉसमध्ये सुद्धा तो कनेक्ट करून तुमचं व्होल्टेज आपण मेजर करू शकतोय. आता आपण त्याचे प्रॅक्टिकल बघूया. प्रॅक्टिकल करण्याआधी आता आपण पहिले ऑब्झर्वेशन टेबल बघूया. ऑब्झर्वेशन टेबलमध्ये काय तुमचं जे DC सोर्स मेजरमेंट आहे त्याच्यामध्ये आपल्याला काय करायचं आहे तुमचा EMF म्हणजे जो कॉमन असणार आहे, म्हणजे 20ची रेंज आपण सिलेक्ट करणार आहोत, तर मग ते इथे 20च कॉमन येणार आहे. करंट आपण व्हॅरी करणार आहोत बाय रेवोस्टॅट, करंट आणि व्होल्टेज, मग आपण त्याची ती व्हॅल्यू भेटणार आहे. ओके, हे झालं तुमच्या DC सोर्स मेजरमेंटसाठी. नंतर मी तुम्हाला सांगितलं की इंटरनल रेजिस्टन्सचे पण सेम कनेक्शन आहे, त्यासाठी मग काय करणार आहे तेच E, I आणि V म्हणजे तुमचा EMF, करंट आणि व्होल्टेज आपण मेजर करणार आहोत. फक्त इथे काय आहे की तुम्हाला व्होल्टेज ड्रॉप अक्रॉस रेजिस्टन्स इंटरनल रेजिस्टन्स मेजर करायचा आहे. त्याचा फॉर्म्युला दिला आहे तुम्हाला E - V अपॉन I, म्हणजे V म्हणजे तुमचं EMF आणि व्होल्टेज. ओके, यांचा जो डिफरन्स येणार आहे तो आपल्याला करंटने डिवाइड करून तुमचा व्होल्टेज ड्रॉप इथे आपण लिहिणार आहोत. ओके, तर रिडिंग त्यांच्या सेमच असणार आहेत. तर आता आपण रिडिंग घेऊया.
हां, आता आपण स्विच ऑन केला आहे. तुम्ही बघू शकताय की डीसी सोर्सला आपण किती 20 वोल्ट दिले आहे. ओके, आता बाय रेओस्टॅट आपण रेओस्टॅट जसं व्हॅरी करू तसं तुमचा व्होल्टेज आणि करंट व्हॅरी होईल. ओके, तुम्ही इथे बघू शकताय तिथे 20 दिले म्हणून इथे पण 20 आलंय. पण आपल्याला काय करायचं आहे, टर्मिनल व्होल्टेज मेजर करायचा आहे. तर तो व्होल्टेज कशाने मेजर करणार आहे आपण, मल्टीमीटरने. त्यासाठी आपण काय करणार आहोत की हे मल्टीमीटर जे आहे त्याच्या अक्रॉसमध्ये कनेक्ट करणार आहोत. ओके, आता सर्वात पहिले आपण काय करूया, हे व्हॅरी करूया, तुमचा रेओस्टॅट व्हॅरी करूया. ओके, आता आपण व्हॅरी केला आहे तुमचा रेओस्टॅट. आता तुम्ही बघू शकता की करंट किती आला आहे, आपण किती घेतली आहे 2.5 ची रेंज, म्हणजे तुमचा करंट आला आहे 0.15. तो आता आपण पहिले करंट लिहून घेऊया 0.15. आता आपण व्होल्टेजची मेजरमेंट घेऊया. आता आपण करंट मेजर करत आहोत. करंट आला आहे तुमचा 19.84. तो आपण लिहून घेऊया. इथे 20 लिहिणार आहोत, तुमचा 20 आहे कॉमन. मग आता इथे तुमचं टर्मिनल व्होल्टेज आला आहे 19.84. आता आपण सेकंड रिडिंग घेऊया, परत तुमचा रेओस्टॅट व्हॅरी करू. ओके, आता मी रेओस्टॅट व्हॅरी करते. आता तुम्ही बघू शकताय की तुमची करंटची व्हॅल्यू किती आली आहे 0.25. ओके, मग आता आपण करंटची व्हॅल्यू लिहूया 0.25 आणि आता आपण व्होल्टेज मेजर करूया. आता आपण बघितलं की करंट किती आलाय, व्होल्टेज किती आलाय तुमचा 19.76. ओके, ते तुमचे 2 रिडिंग भेटले आहे. तर तुम्हाला मी सांगितलं की तुमचं जे नेक्स्ट प्रॅक्टिकल आहे त्याला पण तुमच्या सेम रिडिंग आहे. आता तुमचं जे तुमचं जे प्रॅक्टिकल होतं पहिलं मी तुम्हाला सांगितलं हेडिंग, ते होतं तुमचं डीसी सोर्स मेजरमेंट, EMF मेजरमेंट. ओके, तर त्याच्यामुळे तुमचं हे प्रॅक्टिकल पूर्ण झालेलं आहे. पण नेक्स्ट प्रॅक्टिकल काय होतं, मी तुम्हाला सांगितलं की आपल्याला इंटरनल रेझिस्टन्स मेजर करायचं आहे. ओके, मग आपण काय करणार आहे, त्याच रिडिंग इथे लिहिणार आहोत, कारण की तुमचं मी सांगितलं स्टार्टिंगला की तुमचे सर्किट डायग्राम, तुमचे ऑपरेटर सगळं सेम आहे. आपल्याला फक्त इथे व्होल्टेज ड्रॉप मेजर करायचा आहे. तर आपण त्याच रिडिंग इथे लिहून व्होल्टेज ड्रॉप कॅल्क्युलेट करूया. तर आता आपलं प्रॅक्टिकल झालंय. तर आपण रेओस्टॅट पहिले 0ला सेट करून घेऊया आणि कनेक्शन बंद करूया. ओके, इथे आता आपण कॅल्क्युलेशन केले आहे. आता मी जसं सांगितलं की आपण त्याच रिडिंग घेतलेली आहे, कारण की तुमचं EMF करंट आणि व्होल्टेज सेम होता. आपण काय केलंय, व्होल्टेज ड्रॉप इथं मेजर केलेला आहे अक्रॉस इंटरनल रेजिस्टन्स. तर मग E - V म्हणजे तुमचा EMFचा जो व्होल्टेज तो आणि टर्मिनल व्होल्टेज मायनस करून डिवायडेड बाय करंट केल्यानंतर तो येत आहे 1.06 आणि सेकंड रिडिंगचा येत आहे 0.96. ओके, तर आय होप तुम्हाला आता हे प्रॅक्टिकल समजलं असेल. थँक्यू.